स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक देखील करा. शनिवारी आहे सर्वपित्री अमावस्या. या अमावस्याला आपल्या पितरांसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. त्या दिवशी पहा, आपल्याला कुत्रा, कावळा, गाई या कोणत्याही प्राण्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. त्यावरती कितीही दुःख असू द्या, दारिद्र्य असू द्या, संकट असू द्या, दोष लागलेले असू द्या, ते सर्व दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर आपल्याला माहीतच असेल की ह्या दिवशी कावळा, गाय आणि कुत्रा यांना किती महत्त्व असतं. म्हणजे ह्या दिवशी जर आपण यांना काही खाऊ घातलं तर ह्या पितृपक्षामध्ये आपले पित्र असतात तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात. तर ह्या प्राण्यांना जर आपण काही गोष्ट खाऊ घातल्या तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. म्हणजेच काय, जे आपले पित्र आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते, म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती होत असते. यामुळे पहा, त्यांना मोक्षप्राप्त झाली की आपल्यावरती ते प्रसन्न होतात आणि आपल्यावरती त्यांचे कृपा आशीर्वाद राहतात आणि आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होऊन जातो. आपल्या सर्वांना माहीत आहे, कावळा, कुत्रा, गाई यांना या दिवशी जर आपण काही वस्तू खाऊ घातल्या तर आपल्याला कशाचीही कमतरता पडत नाही. आपल्या पितरांना जर तृप्ती मिळाली, त्यांच्या पुढला जो प्रवास आहे तर तो सुखकर होतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. एकदा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले, कशाचीही कमतरता राहत नाही. तर बघा, सर्वपित्री अमावस्येला आपल्याला ही एक गोष्ट करायची आहे. तर आपल्याला जर वर्षभर पितरांसाठी काही करणं जमले नसेल किंवा मग ह्या 15 दिवसामध्ये ह्या पितृपक्षामध्ये जर आपल्याकडून काही सेवा झाली नसेल, श्राद्ध झाले नसेल किंवा मग दर्पण झाले नसेल, तर तुम्ही हा जो शेवटचा दिवस आहे, जी सर्वपित्री अमावस्या आहे, तर या दिवशी तुम्ही हा एक उपाय करू शकता. पितृपक्षातील ह्या 15 दिवसामध्ये बघा, आपले जे पित्र असतात तर हे पृथ्वी तलावर येत असतात आणि आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात ते राहत असतात आणि त्यांना ते हे पाहत असतात की आपल्यासाठी कोण काय करत आहे. आणि पहा, आपल्यासाठी कोणी काही सेवा करत आहे का, उपाय करत आहे का. तर मग त्यांच्या ह्या सर्व सेवा उपाय जर आपण केले तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत. त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळाली तर आपलं जीवन हे सुखी आणि समाधानी होते. तर पहा, सर्वपित्री अमावस्या ही शनिवारी आहे आणि या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला वर्षभर हा उपाय करता येणार नाही. त्यामुळे आपण सर्वपित्री अमावस्येला हा उपाय नक्की करा. तर पहा, तुमच्या आसपास गायी येत असतील किंवा मग कुणाच्या घरी गायी असेल, त्याचबरोबर तुमच्या अंगणामध्ये कावळे येत असतील, त्याचबरोबर कुत्रे येत असतील, तर यावेळेस पहा, तुम्ही हा उपाय नक्की करा. जर आपण ह्या ज्या काही प्राणी आहेत तर ह्या प्राण्यांना जर अशी काही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यामध्ये पहा, चमत्कारिक बदल घडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतील. त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर चला आपल्याला पाहूया की आपल्याला कुत्र्याला अशी कोणती गोष्ट खाऊ घालायची आहे, कावळ्याला, गाईला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या जे काही पितृदोष असतील, काही संकट असतील तर ते निवारण्यास मदत होईल. तर बघा, आपल्याला त्यांना 2 पदार्थ खाऊ घालायचे आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दही भात आहे ना, तो खाऊ घालायचा आहे. तर बघा, कसा खाऊ घालायचा आहे, तर हा भात आपल्याला शिजायला टाकायचा आहे. म्हणजे थोडेसे मूठभर तांदूळ घ्या आणि ते शिजायला टाका आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बिलकुलही मीठ टाकायचं नाही. अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे आणि तो भात थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती दही टाकायचं आहे. हा दही भाताचा नैवेद्य आपल्याला कुत्र्याला, गाईला आणि कावळ्याला खाऊ घालायचा आहे. आणि त्यावरती बघा, आपल्याला जे काळे तीळ असतात ना, ते चिमूटभर टाकायचे आहेत आणि ह्या गोष्टी ह्या तिघांना खाऊ घालायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट खाऊ घालायची आहे. तर पहा, तुम्हाला जर दही भात खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही खीर बनवून खीर खाऊ घालू शकता. म्हणजेच काय, ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला माहीतच आहे खिरीला किती महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला एखादी चपाती करायची आहे, त्यावरती खीर टाकायची आहे, एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे. या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी गाईला, कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण हे पदार्थ त्यांना खाऊ घालणार आहोत
त्यावेळेस पहा आपले जे पित्र असतील तर त्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. म्हणजेच काय त्यांना असं सांगायचं आहे की हा जो नैवेद्य आहे, हा जो घास आहे, तर तो मी माझ्या पित्रांना समर्पित करून तुम्हाला खाऊ घालत आहे. तुम्ही माझ्या पित्रांच्या स्वरूपात माझ्या घरी आलेला आहात किंवा जिथे तुम्ही गेलेला आहात घेऊन, तर तिथे म्हणायचं आहे की तुम्ही ह्या पित्रांच्या स्वरूपात आहात आणि मग तुम्हाला मी ह्या वस्तू खाऊ घालत आहे, तर त्या तुम्ही ग्रहण कराव्यात. तिघांनी जरी एक एक घास जरी आपण जो ठेवलेला आहे तो जर खाल्ला, तर पहा पूर्ण वर्षभर आपल्याला कोणत्याही पित्रांची सेवा करायची गरज पडणार नाही. म्हणजे आपला जो पितृदोष आहे तर तो नष्ट होण्यास मदत होईल. आणि पहा तो एक जरी घास त्यांनी खाल्ला तरी आपल्या पित्रांपर्यंत पोहोचला जातो. तर बघा आपल्याला त्यांना पाणी देखील ठेवायचं आहे. पहा कुत्रा जर असेल तर त्याला पाणी ठेवू शकता. त्याचबरोबर कावळ्यालासुद्धा आपण टेरेसवर पाणी ठेवू शकतो. त्याचबरोबर जी गाई आहे तर त्या गाईच्या तिथे जर आपण गेला तर त्या गाईलासुद्धा तिची जी बकेट आहे पाण्याची, त्यामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि तिला पाणी ठेवायचं आहे. केल्याने बघा आपल्यावरती पितृ प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही. उलटे त्यांचे आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतील आणि ते खुश झाले की आपल्या घराला कोणताही पितृदोष लागणार नाही. तर पहा हा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये चमत्कार बदल आपल्याला बघायला मिळतील. त्यांचे आशीर्वाद तर आपल्याला भरभरून लाभतीलच. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अपयश होत आहे, म्हणजे आपल्या ज्या काही यशप्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते मोकळे होतील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची सुद्धा भरभराट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आणि आपण पहा कितीही उपाय करतो, कितीही सेवा करतो, तर ह्या सेवा आणि उपायांचा आपल्याला कधी कधी फायदा होत नाही. त्याचं कारण असं आहे की आपले जे पित्र आहेत तर ते आपल्यावरती नाराज असतात आणि त्यांची नाराजगी घालवण्यासाठी आपण जर त्यांच्यासाठी काही उपाय केले तर आपले बाकीचे उपायसुद्धा सक्सेस होत असतात. त्यामुळे आपले पितृ जर आपल्यावरती प्रसन्न असतील, त्यांचा जो पुढचा मार्ग त्यांना सुखकर होत असेल, तर मग ते आपल्याला कृपा आशीर्वाद देतात आणि आपले जे उपाय आहेत ते सुद्धा यशस्वी ठरत असतात. उपाय करताना बघा आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे. तुम्हाला जर त्यांची नावं माहिती असतील तर त्यांच्या नावाने त्यांचे स्मरण करायचे आहे आणि कावळ्याला, कुत्र्याला, गाईला ह्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. आपल्या पित्रांचा पुढचा प्रवास जर सुखकर झाला तर मग ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही. तर बघा जसं आपला प्रवास असतो तसंच त्यांचाही जीवनाचा प्रवास असतो. म्हणजे त्यांना मेल्याच्या नंतरसुद्धा काही यातना वगैरे सहन कराव्या लागतात, परंतु आपला जो 1 महिना असतो तो त्यांचा तो 1 दिवस असतो. त्यामुळे असे हे छोटे छोटे जर उपाय आपण त्यांच्यासाठी केले तर बघा आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील आणि आपलं जे आयुष्य आहे तर ते सुखकर होईल. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.